हॅलो फार्मासिस्ट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये फार्मासिस्टसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जागा निघालेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या जागा आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवरती. आपण बघूया त्याचं. तर इथं बघितलं आहे तुम्ही वेगवेगळ्या सेक्टरच्या जागा निघालेल्या आहेत. तर फार्मासिस्टच्या जागा आपण बघूया. पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट थ्रू निघालेले आहेत. तर इथे तुम्ही बघाल ही तारीख बघितली असेल तुम्ही. 10/9/2025ची जाहिरात आहे ही. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कॉन्ट्रॅक्ट बेसवरती फार्मासिस्टच्या टोटल 75 जागा निघालेल्या आहेत मुंबईच्या ह्याच्यामध्ये. तर एक खूप चांगलं आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ज्यांना फार्मासिस्ट म्हणून करायचं आहे तर त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. त्याच्यासाठी हा गुगल फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे आणि तो गुगल फॉर्म आहे ते तुम्हाला 22 तारखेच्या आधी फिल करून सबमिट करायचं आहे. लास्ट डेट आहे त्याची 22 आहे. तर त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, फिल करून त्याच्यामधली सगळी इन्फॉर्मेशन फिल करून काय करायचं आहे, ह्या वेबसाईटवरती सबमिट करायचा आहे. हा बघा तो फॉर्म आहे, हा फिल सगळा करायचा आहे आणि त्या वेबसाईटवरती तुम्हाला काय करायचं आहे, फिल करून पाठवायचं आहे. त्याच्यामध्ये नॉर्मल क्रायटेरिया काय असेल, फार्मासिस्ट डिप्लोमा किंवा डिग्री फार्मासिस्ट एलिजिबल असतील. नॉर्मली त्यांच्याकडे एक लायसन असायला पाहिजे. तर जे स्टुडंट ह्याच्यासाठी एलिजिबल आहेत तर त्यांनी याच्यासाठी अप्लाय करावं, कारण की कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जरी असेल तरी 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असतं किंवा 3 वर्षापर्यंत कॉन्ट्रॅक्ट असतं आणि टोटल 75 जागा आहेत मुंबईमध्ये. तर जे स्टुडंट एलिजिबल असतील तर त्यांनी याच्यासाठी अप्लाय करावं. ठीक आहे, धन्यवाद.